म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी कसं आहे की म्हणजे बघा लहानपणी म्हणजे शाळेत असताना मला ना म्हणजे कृष्णासारखं सारखं वागवायचे. म्हणजे अंगाला निळा रंग म्हणजे कुठलंही फंक्शन असलं शाळेचं की कृष्णाचा रंग मला द्यायचा निळा रंग द्यायचा आणि मग आमच्या वर्गातल्या सगळ्या ज्या मुली असायच्या ते डोक्यावर हंडे घेऊन इकडे तिकडे फिरायचे गोल 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 गोल. मला काही फारसं काम नसायचं. फक्त बासरी घेऊन मुकाट उभं राहायचं गपचूप. नंतर मला शोध लागला की माझं आणि त्याच्यात साम्य काय आहे हे नाही. कसं आहे कृष्ण सुद्धा कसं दूध चोरायचा दही चोरायचा. चोरावं का लागायचं कारण तो खूप खायचा म्हणून चोरायला लागायचं. म्हणजे पुराण काळातले दोन मंडळी आहेत म्हणजे दोन माणसं जी आहेत ना त्यांच्याशी माझा असं रिलेट करायला आवडेल. एक म्हणजे कृष्ण आणि दुसरं म्हणजे भीम खाण्याच्या बाबतीत. हां तर मला असं वाटतं की हे जी दोन मंडळी आहेत ही सॉलिड होती है ना. तर कसं आहे आज कृष्ण जन्माच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना कृष्ण जन्माच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि आता आपण पटकन खाण्याकडे वळूया कारण आपला कार्यक्रम आहे तो खाण्याचा आहे की नाही. म्हणजे कृष्णाला जसे वेगवेगळे पदार्थ आवडायचे आय मीन टू से भीमाला जसे वेगवेगळे पदार्थ आवडायचे कृष्णाला फक्त दूध तूप असं आवडायचं तसं मला हे सगळं माझं वेगळं एक कॉम्बिनेशन आहे. आणि ह्या कॉम्बिनेशनमध्ये वेगवेगळे पदार्थ येतात आणि वेगवेगळे पदार्थ दाखवण्यासाठी ते वेगवेगळे पाहुणेसुद्धा येतात. तर आजसुद्धा एक पाहुणे आलेले आहेत मावशी आलेले आहेत. आपण त्यांचं मनापासून स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं मनापासून स्वागत. आपलं नाव? अल्पना रेगे. अल्पना रेगे. कुठे राहता आपण? मी बडोद्याहून आले. बरं. आणि किती वर्ष बडोद्याला तुम्ही? मी जवळजवळ 42 वर्ष झाले बडोद्याला. 42 वर्ष बडोद्याला. मूळचे तुम्ही? मी माझं माहेर इंदोरचं आहे. माहेर इंदोरचं आणि सासर बडोद्याचं. हो. बरं. आणि घरी कोण कोण असतं? घरी तसे मला 2 मुलं आहेत. एक मुलगा मुंबईत राहतो आणि एक मुलगा आमच्याबरोबर राहतो. मुंबईत तुमचं येणं जाणं आहे? हो रेग्युलर आहे. वरचे वर. मुंबईत कुठे राहतो मुलगा? गोरेगाव ईस्टला. गोरेगाव ईस्ट. म्हणजे बडोद्याहून तुम्ही आता इथे आलेला आहात? हो. ओके. बडोद्याचं वैशिष्ट्य काय हो? बडोद्याला त्याला संस्कारी नगरी असं म्हणतात बडोद्याला. बरं. त्याच्यामुळे सर्व एक तर सयाजीराव गायकवाडांचं राज्य असल्यामुळे त्यांनी बांधलेल्या ज्या काही इमारती आहेत त्या आहेत. नंतर बडोद्याला जास्तीत जास्त गार्डन्स खूप आहेत आणि ग्रीनरी. 42 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा इंदोरून बडोद्याला गेलात इंदोरून आता इंदोरला सुद्धा माझ्या 2 बहिणी राहतात मावस बहिणी राहतात माझ्या म्हणून. तर इंदोरून जेव्हा तुम्ही बडोद्याला गेलात 42 वर्षापूर्वी तर 42 वर्षापूर्वीचं बडोदा आणि आजचं बडोदा खूप बदल. म्हणजे प्रत्येक शहरात तसा बदल झालेला आहे. पण तुम्हाला आता जाणवलेला बदल काय? कारण बडोद्याची आमची बरीच मंडळी हा कार्यक्रम बघत असते. तर ट्रॅफिक खूप वाढलेलं आहे बडोद्याला. खूप म्हणजे खूपच जास्त झालेलं आहे ट्रॅफिक. आणि त्या प्रमाणात रस्ते पण मोठे मोठे केले जातात पण तरी पण ट्रॅफिकमुळे म्हणजे सर्वच प्रकारचे प्रॉब्लेम्स कमी पडत आहेत. रस्ते कमी पडत आहेत. हे लोकांकडे सोबत आली असं म्हणायचं. म्हणजे कार अगदी का कर्ज काढून सोबत आलेली नाही. म्हणजे आता तुमची जी जनरेशन आहे म्हणजे शक्यतो कर्ज काढायची नाही. आपल्याकडे समजा एक 200 रुपये पगार असेल पूर्वीचा 200 रुपये पगार असेल तर 150 रुपयात भागायचं 50 रुपये बाजूला ठेवायचे अशी पूर्वीची पद्धत होती. पण आज जरा सगळं चेंज झालेलं आहे. सगळे बँका वगैरे लोन देतात त्याच्यामुळे लोक त्याचा उपभोग घेतात. मग पूर्वी सुद्धा बँका लोन देत होते पण आपली तशी मानसिकता नव्हती. ती आता मानसिकता थोडीशी बदललेली आहे. त्यामुळे आता रस्ते कमी पडायला लागले आहेत. गाड्या खूप झालेल्या आहेत. गाड्या म्हणजे कार पण आहे बाईक वगैरे स्कूटर हे सगळंच वाढलंय. आता सायकली कमी दिसतात. पूर्वी बडोद्याला सायकली खूप दिसायच्या. त्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण सुद्धा वाढलं असेल. एवढं नाही शहरात नाही होत पण म्हणजे हायवेवर वगैरे होतं. बरं आता तुम्ही काय करता म्हणजे तुमचं? मी शाळेमध्ये टीचर होते. आता रिटायर झालेले आहे. कुठला विषय शिकवायचा? नाही माझी प्रायमरी शाळा होती बरोडा म्युनिसिपल स्कूल. लहान मुलं? हो लहान मुलं. मला मुलं आवडतात लहान. बरं. नातू?
एक इथे जो मुलगा आहे त्याला एक मुलगी आणि मुलगा आहे आणि बडोद्याला जो असतो त्याचा एक मुलगा आहे. चला म्हणजे 2 नातू आणि 2 नाती, एक नाती, एक नात असं तुमच्या वाट्याला आलेले आहे. हो. चला आणि यजमान काय करतात? ते LICत होते, मग आता रिटायर झाले. हे तुम्ही दोघे रिटायर्ड आहात म्हणजे नाती आणि आजी आजोबा अगदी पूर्णपणे लक्ष देतो. धुमशान चालत असेल घरात. ते खरं शिकवतोही खरं त्यांना श्लोक वगैरे सगळं शिकवतो ते सगळे. आता आजीचे संस्कार वेगळे संस्कार, असतात. आजीचे संस्कार वेगळे असतात. तर आमचं आता खवय्ये वाट बघताय, तुम्ही आता काय स्पेशल पदार्थ दाखवणार आहात? आपण किचनकडे जाऊया का? या. आमच्या खवय्यानं तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? मी लिलमा लिलमा. लिलमा बर. आणि दुधीच्या पौष्टिक वड्या लिलमा दुधीच्या पौष्टिक वड्या याय आणि आणि उपासाचे डोसे. उपासाचे डोसे. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? लिलमा बनवतो. लिलमा. ओके, मला साहित्य सांगतो काय हे काय आहे? हे दूध आहे, साजूक तूप, ओके, हे उकडलेले ताजे हिरवे वाटाणे उकडलेले, मीठ, लाल तिखट, जिरं आणि हे सुक्या मिरच्या आहेत. कोणाला हे पण घालू शकतात आणि हे पण घालू शकतात. झणझणीत ज्यांना पाहिजे तरी ते दोन्ही घालावं. हो. साहित्य बघितले. आता आपण जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं आपण पहिल्यांदा दूध ह्याच्यात घालूया. सगळे घालू? नाही, अर्धा घाला. त्यानंतर हे आपण वाफवून मिक्सर मधून काढलेले. हो. आता ही उकळीपर्यंत आपल्याला थांबायला लागेल ना जरा. इथे दुधाला उकळी आलेली आहे. दूध म्हणजे नुसतं दूध नाही आहे, ते दूध आहेच, पण त्यामध्ये आपण वाफवून घेतलेले जे क्रश केलेले वाटाणे पण आहेत. आणि तिथे आपण फोडणीसाठी छोटंसं भांड ठेवलंय. भांड ठेवलेलं आहे. त्याला तिकडे बडोद्याला वघारी असं म्हणतात. गुजरातमध्ये काय म्हणतात? वघारियो. वघारियो. काय घालायचं आपण? याच्यात तूप घालायचं. जिरं छान तडतडलं की तेल लाल सुकं तिखट घालायचं. हा, वेगळाच वास आलाय. मोठा करू गॅस? हो, थोडं छान उकळायला हवं. हे कॉम्बिनेशनच वेगळं आहे. हो. नाही का? साजूक दुधामध्ये जनरली दुधामध्ये मीठ घालत नाही, पण उकळल्यावर घातल्यानंतर ते खराब होत नाही. आणि हे पौष्टिक आहे, म्हणजे मुलांनाही चांगलं आहे. मुलांना द्यायचं असेल तर थोडं मिरची कमी घालायची. बरोबर. आणि सगळ्यांनाच चांगलं आहे ते पौष्टिक. ओके. आणि हे कशाबरोबर आपल्याला खाता येईल? हे परोठ्याबरोबर पण खाता येतं किंवा सूप म्हणून सुद्धा पिता येईल आपल्याला. इतकं छान. मग सूप म्हणून काय तर थोडं जास्ती पातळ करू शकतो आपण. बरोबर. तुमच्या मनावर आहे. सूप म्हणून प्यायचं का पराठ्याबरोबर खायचं का पोळीबरोबर खायचं का भाताबरोबर खायचं? इट इज लेफ्ट टू यू. तुम्ही ठरवा. पण ठरवण्यासाठी तुम्हाला लिहून घ्यायला लागेल. बनवायचं असेल तर लिहून घ्या साहित्य आणि कृती. लिलमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, साजूक तूप, वाफवलेल्या मटारची भरड, मीठ, तिखट, जिरं आणि लाल सुक्या मिरच्या. कृती: प्रथम पॅन मध्ये दूध उकळून त्यामध्ये वाफवलेल्या मटारची भरड घालून मिश्रण शिजवून घ्यावं. एका पळीमध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये जिरं, लाल सुक्या मिरच्या आणि तिखट घालावं आणि ही फोडणी दूध आणि मटारच्या मिश्रणात घालावी. चवीनुसार मीठ घालून डिश सर्व्ह करावी. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. मावशी, पुढची रेसिपी काय आपली? दुधीच्या पौष्टिक वड्या. दुधीच्या पौष्टिक वड्या. हे कशा सुचले? हे तुमचं फाइंड आहे का पारंपरिक आहे? नाही, घरी गुजराती लोक मुठीया बनवतात, त्याच्याऐवजी मी वड्या बनवून पाहिल्या, त्या जास्ती छान वाटल्या म्हणून मग त्या बनवल्या. आणि त्या सगळ्यांना उपयोगी, म्हाताऱ्या लोकांना, तरण्यांना, सगळ्यांना उपयोगी. दुधी जातो पोटात. हो. ओके. कारण आपण नुसतं दुधी खाऊ शकत नाही. खाऊ शकत म्हणजे खायची इच्छा आणि होते. आणखीन मुलांना द्यायचं असेल तर त्याच्यात तुम्ही गाजर वगैरे पण ऍड करू शकता. तुम्हाला ओके. मला साहित्य सांगता काय काय? किसलेला दुधी आहे, दही आहे, गव्हाचं जाड पीठ, साखर, मोहरी, तीळ, ओलं खोबरं, जिरा पावडर, हिंग, धणे पावडर, कोथिंबीर, लाल तिखट, हळद आणि मीठ. हे तुम्ही हे काय असं काय किसून घेतलं ते? ते काय झालंय, बाहेर ठेवलं आधी तर ते काळं पडतं म्हणून पाण्यात पडू नये म्हणून तुम्ही ते पाण्यात ठेवलेले. काय बारीक बारीक टिप्स महत्वाचे असतात. नाही तर आपण कापून ठेवू आणि काळं पडेल ते. पण ते काळं पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेले.
ओके, साहित्य बघितलं, आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं मला पहिलं? बाऊल लागेल. बाऊल. हे आपण गव्हाचं जाड पीठ घेतलं. जाड गव्हाचं पीठ नाही, गव्हाचं जाड पीठ. आता मीठ, आता हळद टाकते. तिखट आपल्या चवीप्रमाणे. जरा थोडंसं तिखट केलं तरी चालेल सर. हो. आता काय आणि घालायचं? थोडी साखर. आता साखर. आता हे एकत्र करून घ्यायचं. आता हे आपलं हे तयार झालेलं आहे. काय म्हणतात त्याला? वडी. वडी. सारण. वडीचं सारण तयार झालेलं आहे. ओके, आता काय करायचं मला सांगा? आता हे का ताटलीला थोडं तूप किंवा तेल लावायचं हां, आणि त्याच्यामध्ये कापायचं. ते चिकटू नये म्हणून आपण खालून हो, तूप किंवा हो, तेल लावलेलं हो. आहे. आम्ही तूप लावलेलं आहे. सुबत्ता आहे ना, खवईमध्ये सुबत्ता आहे, त्यामुळे आम्ही साजूक तुपाशिवाय बोलत नाही. तेल बिल नाही वापरत आम्ही. प्लीज सॉरी. आता आपण ह्याच्यात ठेवलं ना. आता हे शिजलं होतं का बघूया का? हो. गॅस बंद करू. छान झालं. वाव. आता आपलं हे व्यवस्थित शिजून तयार झालेलं आहे. आता हे कापायचं. काय कापायचं, कसं कापायचं बघा. आता हे इथे फोडणी करायची का? हो. काय टाकू पाहिजे? आधी राईट. थोडं हिंग. हलक्या हाताने करायचे, नाही तर ते वड्या तुटतील. ओके, आता आपण हे सगळे व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. आता सर्व करताना आपल्याला फक्त खोबरं घालायचं आहे. खोबरं आणि कोथिंबीर. खोबरं आणि कोथिंबीर. आणि मग असं घेऊन जायचं आणि मग असं टेबलवर ठेवून द्यायचं. पण तुम्ही ठेवू नका वही, तुम्ही उचला वही आणि लिहून घ्या साहित्य आणि कृती. दुधीच्या पौष्टिक वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दुधीचा किस, दही, गव्हाचं जाडसर पीठ, साखर, मोहरी, तीळ, ओलं खोबरं, जिरेपूड, हिंग, धणेपूड, कोथिंबीर, तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये दुधीचा किस घेऊन 1 चमचा दही, त्यामध्ये गव्हाचं जाडसर पीठ, मीठ, हळद, तिखट आणि साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका ताटाला तूप लावून त्यावर हे मिश्रण थापावं आणि कुकरमध्ये हे मिश्रण वाफवून घ्यावं. वाफवलेल्या मिश्रणाचे तुकडे करावेत. तेलामध्ये मोहरी, हिंग आणि तिळाची फोडणी करून ती वड्यांवरून घालावी. वरून खोबरं आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. चला, आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या रेसिपीकडे जाऊया. ह्या रेसिपीचं नाव काय आहे मोशे? उपासाचा डोसा. उपासाचा डोसा. हे कसं सुचलंय तुम्हाला? घरी वऱ्या होत्या, एकदा करून पाहिला, भिजवून पाहिल्या आणि करून पाहिला, छान झाला म्हणून. उत्तम झाला. सगळ्यांना आवडतं. बरं, आता आपण मला हे आपण करूयाच. पण गुजरातमध्ये जन्माष्टमी म्हणजे किंवा गोकुळाष्टमी साजरी होते का? हो, खूप जोरात. कारण गुजराती लोक जास्त कृष्ण भक्त आहेत. त्याच्यामुळे गुजरातमध्ये तर प्रत्येक मंदिरांमध्ये जन्माष्टमी साजरी होतेच, पण पुष्कळ लोक आपल्या घरी पण करतात. इव्हन आम्ही पण घरी आमच्या साजरी करतो. बरं बरं, व्हेरी गुड. छान छोटा पाळणा वेळा अरे वा. सजवतो. नातवाला आवड आहे म्हणून. बरं बरं बरं. ओके, आता आपण ह्याच्याकडे जाऊया. आता मला साहित्य सांगता काय काय? भिजलेला साबुदाणा, बटाटा, राजगिऱ्याचं पीठ आणि भिजलेल्या बऱ्या भिजून वाटलेल्या. ओके. हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि मीठ. साहित्य बघितलं. आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे? आता ह्या तिन्ही वस्तू एकत्र मिक्सरमध्ये वाटायच्या. ओके. कुठल्या कुठल्या? साबुदाणा, बटाटा, किसलेला बटाटा. हे पाण्यात ठेवण्याचं कारण परत तेच ते नाही, काळा. काळा पडू देऊ.
वऱ्या किती वर सगळ्या लागतील आणि मिरची. आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आणि ह्याचं काय करायचं आपल्याला? 2 चमचे वाटणं झालं ना किंवा त्याच्यात घालून आणि नीट ढवळून घ्यायचं किंवा वाटताना घालून दिलं तरी चालेल. आता घातलं तरी हो, चालेल. चालेल. किती 2 चमचे का? त्याला काय म्हणायचं? राजगिऱ्याचं पीठ. राजगिऱ्याचं पीठ 2 चमचे. आता हे आपण सगळं एकत्र करून थोडं पाणी घालून वाटायचं. ओके आता याच्यात मीठ घालूया आपण ओके. अंदाजाने. आता मला जरा प्रमाण सांगा, काय ढोबळ काढून प्रमाण काय असावं? 1 वाटी वऱ्या, अर्धा वाटी साबुदाणा, 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ आणि हिरवी मिरची, मीठ. हिरवी मिरची आपल्याला पाहिजे तेवढी. हो. ओके. आता आम्ही हे जरा मिक्सरमधून काढून घेतो. आपण घेऊ एक छोटासा ब्रेक. असं मी म्हणणारच नाही आहे, कारण आमच्याकडे रेडी आहे मिक्सरमधून घेतलेला. हा, असं नाही करायचं. ओके. आता हे घेतलेलं आहे आपण मिक्सरमधून. ओके. आता बनायचा एक डोसा टाकूया. बढिया. ओके. आणि हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल डोसा? चटणी कुठली? किंवा दाण्याची आमटी करू शकतो त्याच्याबरोबर. जरा झाकण. 2 मिनिटात होईल ना? फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. उपवासाचा डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला साबुदाणा, बटाट्याचा कीस, राजगिऱ्याचं पीठ, भिजवलेले वरी तांदूळ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भिजवलेला साबुदाणा घेऊन त्यामध्ये बटाट्याचा कीस, भिजवलेले वरी तांदूळ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, राजगिरा पीठ आणि मीठ घालून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर या मिश्रणाचे डोसे घालावेत आणि खरपूस भाजून सर्व्ह करावेत. मावशींचे तिन्ही पदार्थ तयार झालेले आहेत. मावशी, मला परत एकदा नाव सांगता का? ह्याला काय म्हणायचं? उपासाचा डोसा. उपासाचा डोसा, दुधीच्या वड्या, दुधीच्या वड्या आणि लिलमा. ओके. आता मी पहिल्यांदा काय खाऊ? दुधीच्या वड्या आणि चटणी खाऊ शकतो. आधी दुधीच्या वड्या आणि चटणी. काय चांगलं चांगलं खाल्लं ना की मला असं सुचायला लागतं. आत्ताच जस्ट ताजी ताजी मला एक कविता सुचलेली आहे. जायचं नाही कुठे, असं नाही, असं नाही करायचं. थांबा, ऐका कविता. मी कृष्ण तू कृष्ण हा कृष्ण आपण सगळे कृष्ण. मी कृष्ण तू कृष्ण हा कृष्ण आपण सगळे कृष्ण. पण पडलाय मला एक मोठा प्रश्न. दूध तूप दही लोणी खायला माझी काहीच हरकत नाही, पण ती मला परवडणार कसं हा पडलाय मला प्रश्न. दुधाचे भाव आहे 43 रुपये लिटर. दुधाचे भाव आहे 43 रुपये लिटर. मग मी खायचं कसं हा पडलाय मला मोठा प्रश्न. कशी कविता आहे? तेच म्हटलं. तेच म्हणजे कसं आहे की माझ्यावर पिठात पाणी घालून हे दूध आहे असं म्हणण्याची वेळ येऊ नये एवढीच कृष्णाकडे नम्र विनंती आहे की नाही? असं गमतीचा भाग सोडून द्या. पण हे सगळे खाण्याचे पदार्थ आहेत ना, ते अतिशय पौष्टिक आहेत आणि उत्तम झालेले आहेत. आणि मावशी, म्हणूनच मला तुमचे खूप मनापासून आभार मानायचं वाटतात. ऑल द वे बडोदन तुम्ही इथे आलात. ऑल द वे बडोदन तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनापासून आभार. पण नुसते आभार नाही, मी पण झी टीव्हीचे आभार मानते. अरे अहो, तुमच्यासारखी छान छान बनवणारी माणसं आहेत म्हणून तर चाललाय 4 वर्ष शो. थँक्यू. चला मंडळी, आता निघायची वेळ झालेली आहे. कारण काय आहे, बोलणं झालं की मला भूक लागते, यु नो. आता निघायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. आता कसं आहे की गोपाल कालामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स जे वापरले जातात ते म्हणजे पोहे, दही, परत ज्वारीच्या लाह्या आणि त्यापैकी काही इन्ग्रेडियंट्स वापरून आज आपण एक रेसिपी करणार आहोत. पहिल्या रेसिपीचं नाव आहे, आपण करणार आहोत पातळ पोहे आणि डाळिंबाच्या दाण्याचे दही वडे. सेकंड रेसिपी आपली आहे ती म्हणजे शेंगदाण्याची रस भाजी.